नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती निघालेली आहे 2025 ची. याच्यामध्ये जी पद्धत जी असणार आहे, मॅनेजमेंट ट्रेनी आणि ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्हसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 62 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघाली, 62 पदांसाठी. शैक्षणिक पात्रता असणार आहे बी बी.टेक आणि बी.एससी, सी.ए आणि आय.सी.एम.ए वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करून ठेवायचे. जसं की तुम्हाला मी आता सांगितलं, तर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. तर मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथं एक पी-डी-एफ असणार आहे याचा एक आणि दुसरा एक त्याचा पी-डी-एफ असणार आहे, जो की तुम्हाला मी सांगितलं ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्हचा. ओके. तर दोघांचे वेगळे-वेगळे पी-डी-एफ असणार आहे. पण मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण दोघांची पण माहिती देणार आहे. ओके. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला दोघं 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 पदांची नोटिफिकेशन पूर्णपणे समजेल मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता सगळ्यात आधी मित्रांनो आपण आता मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या इथं पदबद्दल बात करूया. आता याच्यामध्ये गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून व्हॅकन्सी असणार आहे. ओके. 6 नंबरची नोटिफिकेशन 2025 साठी. याचा सी-आय-एन नंबर वगैरे दिलेला आहे याचा आणि इथं कंपनीचं नाव वगैरे दिलेलं आहे, वेबसाईट वगैरे दिलेली आहे. ओके. वास्को द गामामध्ये याचं गोवामध्ये हेड ऑफिस आहे. याच्यामध्ये रेकॉर्ड दिलेला आहे जसं की इथं डिलिव्हरी वगैरे करत असतात. तर गोवा शिपयार्ड लिमिटेड याची सेंट्रल पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अँड शेड्यूल फॉर बी मिनी रत्न कंपनी आहे मित्रांनो कॅटेगरीमध्ये. ओके. तर इथं चांगली पॉझिटिव्ह असतात. इथं अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचे आहे. इथं जसं की दिलेलं आहे. ओके. मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथं ऑल इंडियनवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. यंग कॅन्डिडेटसाठी तर व्हॅकन्सी असणार आहे, जी वेबसाईट लिंक दिलेली आहे. आता डायरेक्ट रिक्वायरमेंट असणार आहे, रेग्युलर एम्प्लॉय पोस्ट असणार आहे. रेग्युलर व्हॅकन्सी, परमनंट व्हॅकन्सी, नेम ऑफ द पोस्ट, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन, एज्युकेशन दिलेलं आहे आणि आपला एज लिमिट दिलेलं आहे. तर सॅलरीबद्दल इथं बोलायला गेलं सगळ्यात आधी इथं मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी 40,000 ते 1,40,000 रुपये पगार असणार, इव्हन सॅलरी असणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंगला इथं मेकॅनिकलचं सगळ्यात पहिलं पोस्ट असणार आहे. फुल टाईम रेग्युलर इथं बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगवाले इथं अप्लाय करू शकता. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बी.टेक वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. आता मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकलसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. फुल टाईम आपली इथं रेग्युलर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग झालं पाहिजे. नाहीतर बी.टेक झालेलं पाहिजे. ओके. इलेक्ट्रिकलमध्ये तर अप्लाय करू शकता. 60% पाहिजे दोघांमध्ये पण. ओके. मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रॉनिक्ससाठी इथं पण सेम असणार आहे. बी.टेक वाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपली डिग्री झालेली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर इथं आता पुढे गेल्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग नवल आर्किटेक्चरसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी आपल्याला फुल टाईम बी.टेक वाले इथं अप्लाय करू शकता. 60% मध्ये डिग्री पाहिजे. मॅनेजमेंट ट्रेनिंग फायनान्समध्ये तर ग्रॅज्युएटवाले इथं अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, सी.ए आणि आय.सी.एम.ए वाल्यांसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं मॅनेजमेंट ट्रेनिंग रोबोटिक्ससाठी इथं फुल टाईम बी.टेक वाले इथं अप्लाय करू शकता. रोबोटिक्सवाले 60% मध्ये तर अप्लाय करू शकता. एज लिमिट जे असणार आहे अप्लाय करण्यासाठी 33 वर्ष असणार आहे. एस-सी-एस-टी कॅटेगरीसाठी, ओबीसीसाठी 31 वर्षापर्यंत, यू-आर कॅटेगरी म्हणजे ओपनसाठी 28 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. सगळ्या पोस्टसाठी सेम वय असणार आहे. आता व्हॅकन्सीज इथं बघू शकता कॅटेगरीमध्ये दिलेले आहे. सीरियल नंबर, नेम ऑफ द पोस्ट, यू-आर, ओबीसी, एन-सी-एल, एस-सी, एस-टी, ई-डब्ल्यू-एस, पी-डब्ल्यू-डी आणि व्हॅकन्सीज टोटल. आता मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये आता मेकॅनिकलमध्ये 9 व्हॅकन्सी टोटल कॅटेगरीमध्ये असणार आहे. बघून घ्यायचे आपण. मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकलमध्ये 5 व्हॅकन्सी, मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रॉनिक्समध्ये कॅटेगरी वाईज 2 व्हॅकन्सी असणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग सॉरी मॅनेजमेंट ट्रेनिंग आर्किटेक्चरसाठी इथं 12 व्हॅकन्सी असणार आहे. मॅनेजमेंट ट्रेनिंग फायनान्समध्ये इथं 2 व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग रोबोटिक्समध्ये आपल्याला 2 व्हॅकन्सी बघायला मिळतात. ओके. अशा पद्धतीने इथं व्हॅकन्सी दिलेल्या आहे. म्हणजे त्या टोटल व्हॅकन्सी जी आहे 32 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. ओके. आता याच्यामध्ये आता संपूर्ण कॅटेगरीचे नाव दिलेले आहे फुलमध्ये. ओके. आता इथं ॲडिशनल आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन इंजिनिअरिंग डिसिप्लिनमध्ये. आता याच्यामध्ये ग्रुपिंग डिसिप्लिन आणि इंजिनिअरिंग डिग्री टेक्निकल डिसिप्लिनवाले अप्लाय करू शकता. जसे की इथं मेकॅनिकलचं दिलेलं आहे, मेकॅनिकलवाले इथं अप्लाय करू शकता. इथं नवल आर्किटेक्चरवाले अप्लाय करू शकता. इलेक्ट्रिकचं डिसिप्लिन दिलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स दिले, रोबोटिक्सची दिलेलं आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं पोस्ट ग्रॅज्युएट इंटिग्रेटेड डिग्री कोर्स अलाउ इंजिनिअरिंग डिसिप्लिन टेक्निकल पोस्ट इंटिग्रेटेड प्रोफेशनल टेक्निकल क्वालिफिकेशन 5 इयर ड्युरेशन 10+2 क्वालिफिकेशन. ओके. जर तुमच्याकडे इंटिग्रेटेड डिग्री असेल
10+2 म्हणजे 12वी तुम्ही 5 वर्ष डिग्री वगैरे केलेली असेल तरी पण तुम्ही इथं अप्लाय करू शकता. कॅन्डिडेटला इथं फायनल इयरवाले इथं अप्लाय करू शकता. फायनल इयरमध्ये असेल, त्यांचं लास्ट सेमिस्टरची एक्झाम बाकी असेल, तर तुम्हाला 60% कधी पडू शकत असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. आता सी-एवाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. प्रोफेशनल डिग्री इथं लागणार आहे 5 सी-एवाल्यांसाठी. तर आपल्याकडे आय-सी-एम इन सी-एवाले. त्यानंतर इथं दिलेलं आहे, तर पासिंग सर्टिफिकेशनला इथं लागणार आहे संपूर्ण. आपल्याला इथं एक्झामिनेशन झाल्यानंतर डॉक्युमेंटच्या टायमाला. आता इथं दिलेलं सी-जी-पी-वाल्यांना सी-जी-पी पर्सेंटेज, पर्सेंटेजवाल्यांना पर्सेंटेजमध्ये. आता क्रायटेरिया दिलेला सिलेक्शनचा, तर कॅन्डिडेटचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो असणार आहे, मॅनेजमेंट डिपेंडिंग करणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटी, ॲडव्हर्टाइजमेंट, अपर रायटिंग टेस्ट होणार आहे. आता रायटिंग टेस्ट जी असणार आहे, त्याच्यामध्ये CBT घेण्यात येणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अँड आपल्या PBT होणार आहे, पेपर बेसिस टेस्ट. ओके, पेन पेपर बेस्ड टेस्ट. ओके, तर रायटिंग पॅटर्न रायटिंग टेस्टमध्ये दिलेलं आहे. पार्ट 1 मध्ये डिसिप्लिन आपल्याला इथं नॉलेज आपल्याला असणार, नॉलेज क्वेश्चन असणार आहे, शॉर्ट क्वेश्चन. पार्ट 2 मध्ये जनरल मॅनेजमेंट, ॲप्टिट्यूड टेस्ट अँड मेंटल ॲबिलिटी, रिझनिंग अँड इंग्लिश, डाटा एनालिसिस अँड न्यूरिकल ॲबिलिटी वाले इथं क्वेश्चन असणार 25 क्वेश्चन. टोटल इथं 85 क्वेश्चन असणार आहे. 85 मार्कांसाठी इथं पेपर असणार आहे. 25 या 60. आता ड्युरेशन असणार 60 मिनिटचा टाईम, 1 तासाचा पेपर असणार. इंग्लिश, हिंदी लँग्वेज देऊ शकता. मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. ओके, याच्यामध्ये कॅन्डिडेटला इथं 50% आणायचे UR-EWS कॅटेगरीला, 45% SC/ST, OBC, NCL आणि PWDला आणायचे. तरच आपल्याला पुढे शॉर्टलिस्ट होणार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यूसाठी. ओके, इथं दिलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला डिपेंडिंग करतं की परफॉर्मन्स आपला आयडेंटिटीमध्ये कसा गेलेला आहे. मॅनेजमेंटकडून जो डिसाईड केलं जाईल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी 1:5 रेशो असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अँड इंटरव्ह्यूमध्ये मिनिमम पासिंगसाठी. ओके, आता इंटरव्ह्यू जे असणार आहे इथं 15 मार्कासाठी इथं होणार आहे, कारण की ते 85 मार्क तिच्यात होते म्हणून 15 मार्क ॲड केलेले आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आता 50% मार्क याच्यात आले पाहिजे, म्हणजे 7.5 मार्क आले पाहिजे 15 पैकी. UR कॅटेगरीला 45% असं सांगितलेले आहे. ओके, तर इथं आता तुमच्या आता अशा पद्धतीने इंटरव्ह्यू वगैरे झाल्यानंतर तुमचं इथं डॉक्युमेंटेशन वगैरे होतं. आता इथं एम्प्लॉयमेंटसाठी CTC पॅकेज. आता पॅकेजबद्दल बोलायला गेलं तर चांगला इथं पॅकेज बघायला मिळेल. ₹40,000 पासून पर मंथ आपल्याला सॅलरी होणार आहे. तर आपल्याला 1,40,000 पर्यंत पगार इथं मिळू शकतो इवन ग्रेडमध्ये. ओके, अलाउन्स वगैरे बेनिफिट्स असणार, DE असणार आहे, HRA असणार आहे. प्रेझेंट आपल्याला DE 49, HRA असणार आहे. गोवामध्ये 18% पर्क्स अँड बेनिफिट्स असणार आहे. अलाउन्स आपल्याला 35% अशा पद्धतीने दिलेले आहे मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी. इथं दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये आता ट्रेनिंग वगैरे आपल्याला असणार आहे. याच्यामध्ये कंपनीकडून ट्रेनिंग रिक्वायर्ड असणार आहे. तुम्ही लागला तुम्हाला इथं परफॉर्मन्स आपल्याला ट्रेनिंग असणार आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं डायरेक्ट असिस्टंट मॅनेजर तुमचं इथं पोस्टिंग होणार आहे E1 ग्रेडमध्ये. ओके, तुम्हाला 40,000 ते 1,40,000 पगार तेव्हा मिळेल मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. पिरियड ऑफ तुमचं 1 इयर याच्यामध्ये असणार आहे. प्रोबेशन पिरियड 1 वर्षासाठी. सिटीसी जर बोलायला गेलं तुम्हाला, आता मॅनेजमेंट ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पॅकेज जो भेटणार आहे, ₹11,65,000 पॅकेज असणार आहे. आणि जर तुम्ही ऑन 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 बोर्ड झाले, म्हणजे तुमचं 1 वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर असिस्टंट मॅनेजर झाले, तर तुम्हाला 15,40,000 पर्यंत पॅकेज इथं भेटणार आहे. म्हणजे परमनंट पण होणार आणि पॅकेज पण इन्क्रीजेस होणार. ओके, मेडिकल बेनिफिट्स वगैरे आपल्याला सगळी इथं फॅसिलिटी असणार आहे. मेडिकल इन्शुरन्स वगैरे आपल्याला भेटणार आहे. OPD हॉस्पिटलसाठी भेटणार आहे. त्यानंतर ॲक्सिडेंटली आपल्याला इन्शुरन्सचं कव्हरेज असणार आहे. वेलफेअर आयटम असणार आहे. ओके, फॅमिलीसाठी इन्शुरन्स भेटेल. मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी इथं जे आता असणार आहे, सिक्युरिटी डिपॉझिट असणार आहे, जी की आपल्याला इथं मॅनेजमेंट ट्रेनिंगसाठी ग्रेड E1 साठी रिक्वायर्ड असणार आहे. आपल्याला कंपनीकडे सिक्युरिटी 20% आपल्याला बेसिक पे. तर आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट इथं द्यायचं आहे 20% बेसिक पेसाठी. जे बी आपल्याला 2 इयर आपल्याला जे डेडिकेट असणार आहे मंथली पेमध्ये, ते द्यायचे आहे. ओके, 20% ओके, आपल्याला ते दिलेले आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्षासाठी इथं 3 वर्षासाठी इथं पैसे द्यायचे आहे बॉन्ड म्हणून. 20% 2 वर्षाची आपल्याला जेवढी सॅलरी देत असेल, 2 वर्षाची सॅलरीमधले आपल्याला 20% याच्यात द्यावं लागतील त्या पर्सेंटेजमध्ये. ओके, सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे 4-5 लाख रुपयापर्यंत असू शकता. ओके, आता प्लेस ऑफ पोस्टिंग. आता प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे, जसं की तुम्ही इथं बघू शकता, गोवासाठीच असणार आहे. ओके, GLS साठीच असणार आहे, गोवा शिपयार्ड लिमिटेडसाठी. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा. कॅटेगरीमध्ये आपल्या पदं बघायचे आहे. आपल्याला इथं अपॉइंटमेंट दिलेली आहे. पोस्ट अंडर गव्हर्नमेंटसाठी इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. जॉइनिंग वगैरेसाठी 6 मंथ आपल्याला जे असणार आहे, विलेज टाउन सर्टिफिकेट वगैरे लागणार आहे. ओके, सगळी इथं माहिती दिलेली सर्टिफिकेशनबद्दल कॅटेगरी वाईज. ओके, जे पण कॅटेगरीमध्ये आहे. आता एज लिमिट जर बोलायला गेलं, इथं गव्हर्नमेंटची PWD गाईडलाईन त्यांची एज लिमिट असणार आहे. ओके, PWD वाल्यांसाठी. बाकीच्यांची मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलेली आहे. जनरली इथं दिलेले कंडक्शन्स वगैरे, जसं की तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे चेकआउट करून घ्यायचा आहे.
जसं की फॉर्म भरण्याच्या आधी ॲप्लिकेशन फीज असणार नॉन रिफंडेबल ₹500 एस-बी-आय मार्फत आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगकडून करू शकतो. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डी सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे याच्यामध्ये. ओके. ते इथे दिलेलं आहे संपूर्ण माहिती त्याबद्दल पण. ओके. अमाउंट वगैरे पे करण्यासाठी पेड करायची तरच आपला इथं फायनल फॉर्म सिलेक्शन म्हणजे इथं सबमिट होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला तुम्हाला सगळे डॉक्युमेंट लागणार आहे. कॅटेगरी प्रूफचे डॉक्युमेंटेशन्स आपला त्याच्यानंतर मग एज्युकेशन क्वालिफिकेशनचे आणि जे पण आपले इथं आय-डी प्रूफ्स असेल ते. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंटरव्ह्यूला जाताना एस-सी-एस-टी कॅन्डिडेटला इथं रायटिंग टेस्टसाठी इथं स्लीपर क्लास रेल्वेचं किंवा बसचं तिकीटचं आपल्याला पैसे इथं भेटणार आहे. हार्ड कॉपी आपल्याला तिकीटची घेऊन जायची सोबत. तर तुम्हाला ते पैसे परत रिफंड भेटणार आहे. ओके. पेमेंट टी-ए-डी-ए आणि ई-सी-एससाठी इथं मोड ऑनली कॅन्डिडेटसाठी इथं दिलेलं आहे प्रोसेसिंग फॉर ई-सी-एससाठी मोड असणार आहे. ओके. नोटीस बोर्ड करिअर असणार आहे आपल्यासाठी. ओके. संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे याच्यासाठी डॉक्युमेंटेशनबद्दल. ओके. तर एकदा एवढं वाचून घ्यायची आहे आपण एकदा. ओके. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. 31/7/2025 पर्यंत आपली लिमिट काउंट होणार आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा. त्याच्यावरच तुम्हाला इथं त्यांचा लॉगिन आयडी, पासवर्ड इथं भेटणार आहे. ओके. शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इथं इथं आपल्याला मेलद्वारे कळवण्यात येईल की तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल की येणार आहे का नाही येणार आहे. ओके. तर ईमेल ॲड्रेस दिलेला आहे कंपनीचा पण. तुम्हाला काही काम असेल किंवा क्युरीज असेल तर तुम्ही मेल करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे नोटीस बोर्ड्स वगैरे. ओके. त्यानंतर इथं आता डॉक्युमेंट्सबद्दल इथं सांगितलेलं साईज वगैरे तुम्ही बघून घ्यायची डॉक्युमेंटची अपलोड करताना तुम्हाला लागणार आहे. जे की इथं फोटोग्राफ, सिग्नेचर असणार आहे. त्यानंतर एस-एस-सीचं प्रूफ, डेट ऑफ प्रूफसाठी. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन्स, त्याच्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, आधार कार्ड. ओके. एवढे डॉक्युमेंट असणार आहे. याच्यामध्ये ऑनलाईन पेमेंट्स आपल्याला ₹500 करायचे. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. तर आपण इथं अप्लाय करून घ्यायचं आहे. अप्लाय करण्याची दिनांक असणार आहे या मॅनेजमेंट ट्रेनिंगला 25/8/2025 ते 24/9/2025 पर्यंत इथं अप्लाय करून घ्यायची आहे. ओके. त्यानंतर सेकंड आपली जी पोस्ट असणार आहे आता गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं. आता ही जी पोस्ट असणार आहे ज्युनियर प्रोजेक्ट्स एक्झिक्युटिव्हसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपण 7 नंबरची नोटिफिकेशन 2025 साठी आता चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. जी-एल-एससाठी कंपनीबद्दल मी तुम्हाला सांगितलेले आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आपल्याला इथं भरायचे आहे. ज्यांना कोणाला इथं भरायचं असेल. ओके. तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस इथं जॉब असणार आहे. आता हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. ओके. तर आता कॉन्ट्रॅक्ट तो होता पर्मनंट, हा आता कॉन्ट्रॅक्ट बेसिस. याच्यामध्ये आता जे की तुमचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे किती वर्षाचा असेल ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे. आता आता 1 मिनिटं खोडून घेतोय थोडं. आता याच्यामध्ये मित्रांनो ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्हसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. ऑन आपल्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिस जॉब असणार आहे. तर 3 वर्षासाठी इथं कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. अप टू आपल्याला 1 इयरपर्यंत. ओके. डिसिप्लिन दिलेलं आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आपल्या कॅटेगरीमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि एज लिमिट दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं सॅलरी दिलेली आहे. ओके. अशा पद्धतीने आता संपूर्ण माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप आता जाणून घेऊया आता. ओके. याच्यामध्ये. तर आता सगळ्यात आधी आता इथं गेल्यानंतर सगळ्यात पहिलं पोस्ट असणार आहे ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह मेकॅनिकलमध्ये 15 वॅकन्सी बघायला मिळतात. या कॅटेगरीमध्ये. ओके. या कॅटेगरी दिलेलं आहे. या कॅटेगरीमध्ये आपल्याला चेक करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशन लागणार आहे ह्याच्यात बी-टेक, बी-एस-सी वाले इथं अप्लाय करू 4 वर्षाची इथं डिग्री वगैरे असेल तर आपण इथं अप्लाय करू शकतो. मिनिमम आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ओके. याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर आपला प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकल मला 10 वॅकन्सी कॅटेगरीमध्ये असणार आहे. याच्यामध्ये पण बी-टेक, बी-एस-सी वाले अप्लाय करू शकता. 3 वर्षाची एक्सपिरियन्स लागणार आहे. ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये 3 वॅकन्सी यू-आर ओ-बी-सीला इथे क्वालिफिकेशन बी-टेक आणि बी-एस-सी वाले 3 वर्षाचा एक्सपिरियन्स वाले अप्लाय करू शकता. 4 नंबरची जी पोस्ट असणार आहे ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह सिव्हिलसाठी 2 वॅकन्सी, यू-आर ओ-बी-सीमध्ये 1-1 वॅकन्सी, बी-टेक वाले इथं पण अप्लाय करू शकता. ओके. त्यानंतर इथं आता तुम्हाला एज लिमिट असणार आहे. यू-आर ई-डब्ल्यू-एसला 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओ-बी-सीमध्ये 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एस-टी, एस-टी कॅटेगरीमध्ये असाल तर आपण 37 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट इयरला पगार असणार आहे ₹45,000, सेकंड इयरला आपला ₹48,000 पगार असणार आहे आणि तिसऱ्या वर्षाला आपल्याला ₹50,000 आणि आपल्या चौथ्या वर्षाला ₹55,000 पगार असणार आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे इथं कॅटेगरीमध्ये संपूर्ण माहिती. याच्यामध्ये दिलेलं आहे एकदा बेसिकली जे पोस्ट असणार आहे 1 पासून 4 पर्यंत प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे. 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. अप टू तुम्हाला 1 वर्ष अजून वाढून भेटू शकतो, की डिपेंडिंग करतं की त्यांना गरज असेल तरच तेव्हा. 70% आपल्याला याच्यामध्ये आपल्याला कॉन्ट्रिब्युटेड ऑफ द पे बेसिक पे असणार आहे. कॅल्क्युलेशन फॉर स्टेशनरीसाठी बेसिक बेनिफिट्स वगैरे नॉर्मली पोस्टची असणार एक्सपिरियन्सवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. अपेंटिसशिप झाली असेल तेच अप्लाय करू शकतो. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन, इंजिनिअरिंग डिसिप्लिन आता याच्यामध्ये दिलेलं आहे.
थर्ड सेमिस्टर and 8 semester course and second year and fourth year also इथं क्वालिफिकेशन्स वाल्यांसाठी. ओके. डिसिप्लिन वगैरे तुम्हाला दिलेलं आहे याच्यामध्ये मेकॅनिकलचे, इलेक्ट्रिकलचे, इलेक्ट्रॉनिक सिस्टमेशन्स अँड आपले सिव्हिलचे आपल्याला बघून घ्यायचं याच्यामध्ये. 10+2 पॅटर्नवाले पण अप्लाय करू 5 वर्ष डिग्री झालेली असेल तर. ओके. क्रायटेरिया दिलेला आहे याच्यामध्ये. टेस्ट असणार आहे आपल्या रायटिंग टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ग्रुप डिस्कशन अँड इंटरव्ह्यू इतके आपलं असणार आहे. ग्रुप रायटिंग टेस्टमध्ये आपल्याला असणार आहे 25% आपल्या जनरल ॲप्टिट्यूड असणार, 75% आपल्याला याच्यामध्ये असणार आहे सब्जेक्टनुसार इथं असणार आहे. ओके. 40% मार्क आपल्याला याच्यामध्ये पडले पाहिजे. जनरल EWSला 35% SC/ST PWDमध्ये लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट येऊ शकतो किंवा पेन पेपर बेस्ड टेस्ट येऊ शकते. ओके. त्याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, 1:5 रेशिओ असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ग्रुप डिस्कशन असणार आहे, इंटरव्ह्यू असणार आहे. आता ग्रुप डिस्कशनमध्ये इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला दिलेले आहे त्यांनी याच्यामध्ये आपल्याला 40% आले पाहिजे. जनरल EWSला 35% आपल्याला SC/ST PWD OBCला क्वालिफायसाठी. ओके. फायनल मेरिट लिस्ट तुमचं दिलेलं आहे याच्यामध्ये सगळ्यांचा, की जसं की कॅटेगरी ज्युनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह 85% आपल्याला रायटिंग टेस्ट, 15% आपला इंटरव्ह्यू ग्रुप डिस्कशन, 100% अशा पद्धतीने असणार आहे. ओके. याच्यामध्ये माहिती वगैरे दिलेली आहे. एज लिमिट आणि क्रायटेरिया दिलेला आहे जे की तुम्ही इथं बघू शकता कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. ओके. जे की तुम्हाला मी सांगितलेले पण आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणार आहे गोवा शिपयार्ड लिमिटेडला असणार आहे. गोव्यासाठी स्पेशल वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कॅटेगरीचं इथं सेशन वगैरे दिलेलं आहे. अप्लाय करण्याच्या पहिले संपूर्ण वाचून घ्यायची एलिजिबिलिटी क्रायटेरिया, रूल्स वगैरे. ओके. कॅटेगरीची माहिती वगैरे वाचून घ्यायची जे पण असेल. जनरल कंडिशन दिलेलं आहे जसे की एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे वॅकन्सीज चेकआउट करायचं आहे. त्यानंतर इथं ॲप्लिकेशन फीला ₹500 असणार आहे. SBI मार्फत डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग त्यामार्फत आपण करू शकतो. SC/ST PWD एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ऑनलाईन पद्धतीने आपण फी पे करून घ्यायची आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला इथं संपूर्ण माहिती वगैरे. ओके. करिअर ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. चांगली वॅकन्सी आपल्याला इथं बघायला मिळते. ओके. त्यानंतर इथं दिलेलं आहे आपल्याला वेबसाईटची लिंक दिलेली आहे. ओके. नोटिफिकेशनसाठी. तर आपल्याला याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेकआउट करून टाकायचा आहे जेणेकरून तुम्हाला ईमेलवरून शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूसाठी इथं बोलवण्यात येईल मित्रांनो सिलेक्शनसाठी. ओके. रेग्युलर बेसिससाठी. तर इथं रोल नंबर वगैरे आपल्याला इथं आपल्याला संपूर्ण इथं भेटून जातो. आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला अपडेट येऊन जातो. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड. ओके. 31/7/2025 पर्यंत आपले लिमिट काउंट होणार आहे. याचा ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही त्यांना मेल करू शकता. ओके. जनरल इथं अप्लायिंगसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर्स, त्याच्यानंतर इथं SCC सर्टिफिकेशन, डेटा प्रूफसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन, मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेशन अपलोड करायचे आहे. कास्ट सर्टिफिकेशन, डिसेबिलिटी सर्टिफिकेशन, एक्सपिरियन्स सर्टिफिकेशन, आधार कार्ड इतके डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहे. ओके. तर ऑनलाईन पेमेंट्स वगैरे आपण करू शकतो. त्याची प्रिंटआउट वगैरे काढून घ्यायची, ॲप्लिकेशनची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. अप्लाय करण्यासाठी असणारे दिनांक 25/8/2025 ते 24/9/2025 पर्यंत आपल्याला अप्लाय करून घ्यायची आहे. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आहे. दोघं पदांची तुम्हाला माहिती वगैरे दिलेली आहे. नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करायचं व्हिडिओला. काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. तर दोघांच्या पण त्या लिंक अप्लाय करण्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 2-3 मॅनेजमेंट ट्रेनिंगची पण आणि एक्झिक्युटिव्हची पण. ओके. आणि PDF फाईल जर पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. अप्लाय करण्याची दोघांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली बेसिससाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.